नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नगर परिषद भरतीमधील एक जे पद आहे स्वच्छता निरीक्षक, ठीक आहे, तर त्याबद्दल त्या पदाच्या बाबतीत पात्रता, अभ्यासक्रम, वेतन आणि वयोमर्यादा या सगळ्या गोष्टी बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे, चला पुढे बघा. महाराष्ट्र नगर परिषद प्रशासनाअंतर्गत बघा स्वच्छता निरीक्षक, ठीक आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद बघा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ठीक आहे, आणि या पदासाठी बघा शैक्षणिक पात्रता काय काय लागते लक्षात घ्या. पहिलं बघा, या पदासाठी केवळ पदवी असून चालत नाही. बघा तुमच्याकडे पदवी तर पाहिजेत, पण केवळ पदवी असून चालतं का, तर नाही. त्याच्यासोबत तुम्हाला तांत्रिक अर्हता आवश्यक आहे. म्हणजे काय, तर सॅनिटरी इन्स्पेक्टर याचा जो काही डिप्लोमा आहे 1 वर्षाचा, तो डिप्लोमा तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तो डिप्लोमा सर्टिफिकेट आणि तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही हा स्वच्छता निरीक्षक या पदासाठी अप्लाय करू शकता. पुढे बघा, पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची असावी. विशेष डिप्लोमा बघा, उमेदवारांनी स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा करावा, मी आताच सांगितलंय. ठीक आहे, हा डिप्लोमा बघा तब्बल 1 वर्षाचा डिप्लोमा आहे. संगणकाचं ज्ञान MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुमच्याकडे असावं. आणि भाषा तुम्हाला बघा मराठी भाषेचं ज्ञान असणं अत्यंत बंधनकारक आहे. ठीक आहे, चला हे झालं शैक्षणिक पात्रता. त्याच्यानंतर बघा पुढं वयोमर्यादा लक्षात घ्या रे. शासनाच्या नियमानुसार बघा वयोमर्यादा खाली प्रमाणे ठरवण्यात आली. खुल्या वर्गासाठी 18 ते 38, मागासवर्गीय वर्ग प्रवर्ग असेल, बॅकवर्ड कास्ट असेल, OBC, BC, OBC, SC, ST यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष, आणि दिव्यांग आणि प्रकल्पग्रस्त असेल तर अशा लोकांना 45 वर्षापर्यंत या पदाला त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतील. ठीक आहे, चला हे झाले वयोमर्यादा. त्याच्यानंतर बघा पुढं वेतन श्रेणी लक्षात घ्या. वेतन श्रेणी बघा, नगर परिषद स्वच्छता निरीक्षक हे गट बघा, हे पद हे गट क चं पद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार बघा वेतन लक्षात घ्या रे. तर यांना जो 10 ते 15च्या दरम्यान, ठीक आहे, S10 ते S15च्या दरम्यान त्यांचा हा वेतन स्तर असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, नगर परिषदच्या श्रेणीनुसार हा वेतन स्तर आहे. म्हणजे मूळ वेतन बघा 29,200 ते 92,300 पर्यंत त्यांचं हे वेतन असतं. आणि एकूण पगार लक्षात घ्या, सुरुवातीला बघा 38,000 ते 45,000 पगार त्यांना भेटतो. ठीक आहे, आता हा त्यांचा सुरुवातीच्या पगारामध्ये काय काय असतं रे, तर महागाई भत्ता असतो, घरभाडे भत्ता असतो, इतर भत्ते मिळून त्यांना हा पगार त्या ठिकाणी दिला जातो. आणि इन्क्रिमेंट त्या ठिकाणी होता. आता 7व्या वेतनानुसार हा एवढा पगार आहे. आता 8वा वेतन लागू झाला तर नक्की बघा अजून त्या ठिकाणी भरघोस पगार त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूयात. अभ्यासक्रम लक्षात घ्या रे. अभ्यासक्रम काय काय आहेत, फक्त मुद्दे इथे घेतलेले आहेत. परीक्षा साधारणपणे बघा 2 विभागात विभागलेली असते, भाग 1 आणि भाग 2. ठीक आहे, भाग 1 मध्ये बघा सगळे सामान्य घटक असतात पेपर 1 मध्ये. पेपर 2 मध्ये तांत्रिक विषयाचे घटक असतात. ठीक आहे, टेक्निकल विषय असतो पेपर 2 मध्ये. यामध्ये बघा 40 प्रश्न असतात आणि इकडं 60 प्रश्न असतात. ठीक आहे, बघा पेपर 1 मध्ये 60 प्रश्न, पेपर 2 मध्ये 40 प्रश्न. इथं GS GK सामान्य आणि इथं असतं सगळे टेक्निकल पार्ट. ठीक आहे, 120 गुण असतात. आणि यामध्ये मराठी व्याकरण असेल, शब्दसंग्रह, प्रयोग, जोड शब्द, इंग्रजी व्याकरण. ठीक आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बौद्धिक चाचणी, अंकगणित, तर्कशक्ती, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र हे सगळे विषय तुम्हाला या पहिल्या पेपरमध्ये असतात. आणि दुसऱ्या पेपरमध्ये बघा टेक्निकलचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये 40 प्रश्न विचारले जातात आणि 80 गुणासाठी हे प्रश्न विचारले जातात आणि विषयाशी संबंधित असतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, ठीक आहे, म्हणजे पब्लिक हेल्थ किंवा सॅनिटायझेशन, ठीक आहे, याच्यावरती प्रश्न असतील. कचरा व्यवस्थापन असेल, संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक त्यावर उपाय असतील, पाणी शुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण कायदे असतील. ठीक आहे, तर याच्यावरती बघा दुसरा पेपर त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या पेपरमध्ये 40 प्रश्न या घटकांच्या रिलेटेड त्या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, चला इथपर्यंत सगळ्यांना कळलं का रे. पुढे बघा परीक्षा पद्धती. ठीक आहे, परीक्षा पद्धतीमध्ये लक्षात घ्या परीक्षा कशा असते. निवड प्रक्रिया आहे बघा, एकतर परीक्षा TCS घेतं किंवा IBPS परीक्षा घेतं. ठीक आहे, आणि ऑनलाईन स्वरूपाची ही पद्धत पेपर असतं. आणि याच्यामध्ये नकारात्मक गुण आहेत, लक्षात घ्या. नकारात्मक गुण म्हणजे काय, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 0.25 हे गुण तुमचे कपात केले जाणार. समजा तुमचे 4 प्रश्न चुकले तर एकूण गुणापैकी तुमचं 1 गुण तुमचा काय होणार रे, वगळण्यात येणार, मायनस होणारे गुण. 4 प्रश्न मागे 1 गुण असं पण लक्षात ठेवलं तर चालेल. ठीक आहे, किंवा 1 प्रश्न चुकला 0.25 एवढे गुण तुमचे मायनस मध्ये जातील. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला आहे. ठीक आहे,
एकूण बघा गुण आहेत 200 गुणाची ही परीक्षा त्या ठिकाणी असते. एका प्रश्नाला 2 गुण असतात. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो स्वच्छता निरीक्षकच्या बाबतीत ही सगळी माहिती तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. थँक्यू.